बाप रे बाप, डोळे ना असे काय चक 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 चकतात अगदी दागिने. मंगळसूत्राचे किती व्हरायटीज आहेत बघ ना. जाड, बारीक, घसघशीत, नाजूक, सुंदर, मोठे, छोटे. बघ ना व्हरायटीज किती आहेत. बघ बघ बघ. तू पण घे यातलं एक. घे चांगलं खसखशीत घे. मोठं हे घे 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 घे. हे मोठे आहे, छान आहे. तुम्ही यापेक्षा थोडं नाजूक दाखवता का काहीतरी? हो. आता नाजूक कशाला पाहिजे? घे ना, ते देता येत तर घे. थांब आई, हे खूप मोठं आहे. अगं घे ना, आता ते देता येत तर कशाला उगीच एवढं. घे घे, गसगशीतच घे मोठा. अगं आई नको, मला असं रेग्युलर वापरण्यासाठी काहीतरी छोटंसं बघते मी. आणि अधिरासाठी सुद्धा तिला काय आवडेल ते पण एक मंगळसूत्र बघूया ना आपण. अधिरा, तू बघतेस का तुला यातलं काही आवडतंय का? अगं तू घे ना. अगं तसं नाही, तू तुझ्या चॉईसने घे ना काहीतरी. नंदुताई, मला माहिती आहे तुझी चॉईस खूप छान आहे, सो तूच घे. हो हो, छान आहे आमच्या स्वानंदीचा चॉईस. तिच्यासाठी ना असं छोटंसं नाजूकच घे, मोठं घेऊ नकोस. आई, तिला तिच्या पसंतीचं घेऊ देशील? अधिरा प्लीज एकदा बघतेस का? अगं नंदुताई, मी स्वानंदी, आमच्या अधिराची पसंती म्हणजे सोनं नाही ग, डायमंड्स. हो, पण आम्ही की नाही ते काही हरकत नाही. अधिराला जे आवडतं तेच घेणार होता मी तिच्यासाठी. पण मी घेणार आहे मंगळसूत्र, मला हवं तसं माझ्या चॉईसचं. आय मीन मी पे करणार आहे. ओके? पण डॉल, अगं नवऱ्याकडच्यानी घ्यायचं असतं मंगळसूत्र. मॉम, मी फायनली रोहनच्याच घरी जाणार आहे ना, सो रोहननी घेतलं काय आणि मी घेतलं काय, इट्स वन अँड द सेम. हो ना नंदुताई? अगदी बरोबर आहे, बरोबर आहे. आता ती आमची झाली ना, काय स्वानंदी? मग अधिरानं खर्च केला काय, आम्ही खर्च केला काय, एकच आहे. आपल्याच घरात येणार ना अधिरा. घे तू, घे घे घे. नाही नाही अधिरा, हा दागिना आमच्याकडून असणार. ए नाही या नंदुताई, आपलं ठरलंय ना. नाही, तुला रोहनची शपथ आहे? नाही. हे काय आहे म्हणजे? ओके, मला नवीन डिझाईन दाखवा जरा. ऐक ना स्वानंदी, अधिरा घेते तर तिला घेऊ दे ना. तू कशाला उगीच आग्रह करते, तू घेते म्हणून. आपले पैसे वाचतील ना. मग कशी झाली लग्नाची तयारी? चालली आहे सर, चांगली चालली आहे. गुड. आपली वेडिंग थीम फायनल झाली आहे, ती अधिराने तुला सांगितलं असेलच. हो, तिने केलं आम्हाला इन्फॉर्म. आणि हा, तुमच्याकडची पाहुणे मंडळी किती येणार आहेत त्याची एक लिस्ट मला पाठव. नाही सर, म्हणजे तसे काही फार लोक नाही येणार आहेत आमच्या साईडून. म्हणजे जस्ट काही क्लोज फ्रेंड्स आणि रिलेटिव्स इतकेच आहेत. ओके. आणि मी मागे बोललो होतो, मी परत एकदा विचारतो. लग्नानंतर तुला आणि अधिराला वेगळं राहायचं असेल तर तू मला सांगू शकतोस. नाही सर, खरंच नाही. हे बघ, कोणाच्या प्रेशर खाली काही सांगू नकोस, कुठलाही निर्णय घेऊ नकोस. तुला जर असं वाटत असेल की तुम्हाला वेगळं राहायचं आहे तर मला सांग, मी तुम्हाला घर घेऊन देईन. हां, त्याचे पैसे तुम्हाला जसे जमतील तसे परत कर, पण मी मदत तर करू शकतो. नाही सर, खरंच नाही. हे बघा, मी बऱ्याचदा सांगितलं की मला अशी कोणतीही मदत नको आहे. इनफॅक्ट अधिराला अजून इतकी रियालिटीची जाणीव नाही, कारण तुम्ही तिला खूप प्रेमाने आणि कम्फर्टेबली वाढवलं, विच इज गुड. म्हणजे ही छान गोष्ट आहे. पण अधिराला जितकं सोपं वाटतंय तितकं सोपं नसणार आहे सर, कारण मी माझ्या फॅमिलीपासून कधीच लांब नाही राहू शकत. या अशा म्हातार वयात जर मी माझ्या आईवडिलांपासून लांब राहिलो तर ह्या गोष्टीचं गिल्ट मला आयुष्यभर खाते. त्यामुळे सर, मी हे कधीच करणार नाही. छान आहे, मस्त आहे. हे नंदुताई, हे बघ ह्या कशा आहेत, ह्या घे ना.
अगं अधिरा आता बांगड्या वगैरे कशाला? ते काय बोलतेस? आजीने सांगितले तुझ्यासाठी बांगड्या घ्यायला. हो मग तर That's it. घ्यायलाच हव्या. आजू म्हणाली लग्नात घ्यायच्या असतात, मान असतो. ओके, तुला घ्यायलाच पाहिजे. चल घे. तुम्ही रीत पाळणार असाल ना तर आम्ही पण पाळणार. पाळणार पाळणार आम्ही पण रीत पाळणार. आमच्याकडे तर अशा ना पारंपरिक आहेत बांगड्या, त्या देणार आम्ही अधिराला. काय तू घे तू अशी जाडजूड घसघशीत घे अशी, है ना, म्हणजे राजवाड्यांची सून अशी बांगड्या घालून अशी शोभली पाहिजे ना, है ना? बरोबर आहे ना? घे तू घे. आई तू जरा थांब ना. नाही, आय कॅन अंडरस्टँड रोहन, पण तू जे म्हणतोयस म्हणजे तू आत्ता जे सांगतोयस त्यावरनं समजा आदिराला लग्नानंतर जुळवून घेणं कठीण गेलं तर? हे बघ, ऍडजस्टमेंट सगळ्यांना करायला लागतात. मला खात्री आहे आदिरा सुद्धा ऍडजस्टमेंट करेल, पण तिला ते अवघड गेलं. ऍडजस्टमेंट करण्यात काही प्रॉब्लेम यायला लागले तर त्यामुळे मला असं वाटतं की जरासं अंतर असेल ना तर सगळेच जण सुखी राहू शकतात असं मला वाटतं. सर, इन दॅट केस मला माझ्या आईवडिलांबरोबर राहायचा निर्णय घ्यावा लागेल. तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. म्हणजे मला तर सर आवडेलच आम्ही एकत्र आणि आनंदात राहिलो तर, पण इन केस उद्या असं अधिराला वाटलंच तर माझ्याकडे दुसरा काहीच ऑप्शन नाही आहे. आम्ही ना अधिराला समजण्याचा खूप प्रयत्न करू, आम्ही तिला आनंदात ठेवू, आम्ही तिला खूप कम्फर्टेबल करू. पण जर तरी सुद्धा तिला असं वाटलं की आपल्याला सेपरेट राहायचं आहे तर ते माझ्याकडून काही होणार नाही. आवडलं मला. मी काही तुझी परीक्षा वगैरे घेत नव्हतो, पण स्वतःच्या कुटुंबाला, आपल्या माणसांना, आपल्या आई वडिलांना प्राधान्य देणारी माणसं मला आवडतात. थँक्यू सो मच सर. तरीही माझी ऑफर, सॉरी ऑफर नाही, तरी तुला भविष्यात असं कधी वाटलं की तुला आणि आदिराला वेगळं राहायचंय तर मला हक्काने सांग. ही प्रोसेस मी सोपी करू शकतो, एवढाच. नाही सर, मला असं कधीच वाटणार नाहीये. आय एम सॉरी सर, म्हणजे मी जरा जास्त बोललो असेल तर, पण जे आहे ते मी प्रॅक्टिकली बोललो. नाही रे, तू जे तुझ्या मनात होतं ना तेच बोललास. ठीक आहे सर, मी येतो. नीट जा.